याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून निघणार आहे। ही पालखी हडपसर मार्गे अवघड दिवे घाट चढणार आहे। दिवे घाटामध्ये पालखीच्या आगमनाची जय्यत तयारी केली जाते। या तयारीचा आढावा घेतलाय गोविंद शेळके यांनी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी मार्गातील सगळ्यात जास्त पल्ला आज गाठला जातो। 2 दिवसाच्या पुणे मुक्कामी असलेल्या हा वैष्णवांचा मेळा आता सासवडकडे निघतो आणि आपण बघताय की सासवडकडे जात असताना रस्त्यामध्ये हा अवघड दिवे घाट लागतो। जवळपास 20 ते 22 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि एकूण पालखी मार्गामध्ये सर्वाधिक लांब असलेला हा टप्पा आहे, ज्या टप्प्यावरती येताना सकाळपासून वारकऱ्यांनी चालायला सुरुवात केली आणि आपण बघताय की हा अवघड दिवे घाट पूर्ण करून आता बरेचसे वारकरी हे सासवडमध्ये मुक्कामी आलेत। पुणेपासून येणाऱ्या सासवडच्या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे अरुंद रस्ता आहे। अरुंद रस्त्यात सुद्धा प्रशासनाने चांगली काळजी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्या उजव्या बाजूला जो काही डोंगर तुम्हाला दिसतो, या डोंगरावरती दरवर्षी सासवडच्या परिसरातील लोक हे दिवे घाटातील वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी येत असतात। मात्र प्रशासनाने यावर्षी पहिल्यांदा त्यांच्यावरती मज्जाव करण्यात आलाय। आपल्याला ठिकठिकाणी वरती पोलीस पाहायला मिळत आहेत। हे जे बघतोय आपण वारकऱ्यांमधला जो काही उत्साह आहे दिवे घाट चढण्याचा, तो मात्र आपल्याला सकाळपासून पाहायला मिळतोय। कारण ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करणारी ही सगळी मंडळी सकाळी 6-7 वाजल्यापासून चालायला सुरुवात करतात। आपण बघतोय की ही सगळी भावना खरं तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सगळ्या वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळते। कारण 20-22 किलोमीटर अंतराचा टप्पा असताना सुद्धा वारकरी मोठ्या उत्साहाने ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष हा घाट पूर्ण करत असतात आणि हा घाट पूर्ण केल्यानंतर आता सासवडमध्ये या पालखीचा 2 दिवसाचा मुक्काम आहे। खरं तर थकले भागलेले हे सगळे वारकरी आज सासवड मुक्कामी असतात आणि सासवडच्या मुक्कामानंतर अगदी मल्हारी मार्तंड जेजुरीला जाण्यासाठी पुन्हा सज्ज होतात। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, दिवे घाट, सासवड। पंढरपूरमध्ये 5000 सायकलस्वारांनी रिंगण सोहळा साजरा केला। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या। या रिंगण सोहळ्यात मोठ्या प्रमाणात अंध आणि दिव्यांग महिला सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंग मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची उपस्थिती होती। 4,500 ते 5,000 लोक सगळ्या जिल्ह्यातनं सगळ्या गावातनं इथे विठू माऊलीच्या दर्शनासाठी सायकलवर येतात आणि येऊन एक चांगला आरोग्याचा मेसेज सुद्धा देत आहे, फिट इंडियाचा मेसेज सुद्धा देते। जी आपली संस्कृती आहे ते सायकलच्या माध्यमातून ती परंपरा पुढे घेऊन जायचं काम आजच्या युवा पिढीपर्यंत करता आहे। तर हा अतिशय चांगला उपक्रम आपल्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या सायकलिस्टच्या माध्यमातून राबवला जातोय। हा कार्यक्रम फक्त इथे न थांबता अजून आपण याला कसं मोठा करू शकतो, जास्तीत जास्त कशी लोक सहभागी याच्यामध्ये करू शकतो, त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे मदत होईल, याच्यात कुठेही कमी पडणार नाही। एक महत्त्वाची अपडेट, पंढरपूर परिक्षेत्रामध्ये आजपासून मद्य आणि मांस विक्री बंदी करण्यात आलेली आहे। आचार्य तुषार भोसले यांच्या मागणीला यश मिळाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जाते। आमच्या मागणीनुसार आजपासून पालखी सोहळे ज्या गावांमधून जाणार आहेत त्या सगळ्या गावांमध्ये मद्य आणि मांस विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे। त्याचसोबत पंढरपूर परिक्षेत्रात म्हणजे पंढरपूर पासून 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये यात्रा कालावधीत मद्य मांस विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे। आमच्या मागणीला तात्काळ मान्यता देऊन प्रत्यक्षात अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो। आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीचं आज बीड शहरामध्ये आगमन झालं असून बीडकरांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं। बीड हे संत मुक्ताईंचा आजोळ असल्यानं परंपरेप्रमाणे संत मुक्ताईंची पालखी 2 दिवस बीडमध्ये मुक्कामी असेल आणि त्यानंतर या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेनं होईल। दरम्यान यावेळी बीडकरांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। विठू नामाचा जयघोष करत आता वारकऱ्यांची जी पावलं आहेत ती पंढरीच्या दिशेने रवाना झालेली आहेत। संत मुक्ताईंची पालखी जी आहे ती आज बीडमध्ये दाखल झालेली आहे। बीड शहरामध्ये या पालखीचा 2 दिवसांचा मुक्काम असणार आहे। आपण पाहू शकता की जालना रोड, सुभाष रोड या प्रमुख मार्गावरून ही पालखी जी आहे ती आता मार्गस्थ होते आहे। 2 दिवस या पालखीचा जो मुक्काम असणार आहे तो या ठिकाणी असणार आहे आणि या पालखीचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर संत मुक्ताई आणि त्यांचे आजोबा गोविंद पंथ या दोघांची भेट जी आहे ती या बीडमध्ये होते आणि ही भेट झाल्याच्या नंतर ही पालखी जी आहे ती पुन्हा पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत असते। शेकडो वर्षांची ही परंपरा या पालखीला आहे आणि मोठ्या संख्येने जे वारकरी आहेत
ते देखील या ठिकाणी सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. विठू नामाचा जयघोष या पालखीच्या माध्यमातून होतो आहे. आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळा ही पालखी जी आहे ती प्रमुख पाहतो आहेत आणि या पालखीचं दर्शन घेण्यासाठी बीडकरांची ही गर्दी जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. बीडकरांकडून अशाच पद्धतीने दरवर्षी संत मुक्ताई पालखीचं हे स्वागत जे आहे ते अशा पद्धतीने होत असतं. आता सध्या या मुक्ताबाई पालखीचं दर्शन घेण्यासाठी बीडकरांची ही गर्दी आपण पाहू शकतो. बीडकरांकडनं अशा जल्लोषात स्वागत जे आहे ते देखील पालखीचं या ठिकाणी केलं जात आहे आणि वारकऱ्यांची आणि त्याबरोबरच बीडकरांची ही गर्दी जी आहे ती आपण पाहू शकतो. आणि यानंतर आता ही पालखी जी आहे ती पुढे पंढरीच्या दिशेने प्रस्थान करते आणि त्यानंतर आता या सगळ्या वारकऱ्यांना वेध लागलेला आहे ते म्हणजे विठुरायाच्या दर्शनाचं. कॅमेरामन प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, ABP माझा, बीड. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये या बातमी